नमस्ते मित्रांनो, संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। मागील भागात आपण संशोधन कार्यवाहीमध्ये लिखाण करत असताना माहितीचं विश्लेषण किंवा अर्थनिर्वचन तुम्ही कसं करणार आहात याबद्दल माहिती बघितली होती। मित्रांनो, आजच्या भागात आपण संशोधन कार्यवाही लेखन करत असताना ज्या मुद्द्यांची अपेक्षित असतात ते मुद्दे आणखी कोणते आहेत, तर त्यामध्ये आहे की संशोधन कार्यवाही। आता आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी बघितल्या आहेत की न्यायादर्श जनसंख्या कसं लिहिणार, चल कशी लिहिणार, किंवा माहिती संकलित करण्याची साधनं कोणकोणती असणार आहेत, किंवा माहितीचं वर्णनात्मक आणि अनुमानात्मक विश्लेषण कसं करणार आहात, या सगळ्या बाबी आपण थोडक्यात बघितल्या आहेत। आता तुम्ही प्रत्यक्ष संशोधनाची कार्यवाही कशी नेमकी करणार आहात या वेगवेगळ्या टप्प्यांच्या आधारे तुम्हाला माहितीही द्यायची असते। मग त्यामध्ये कार्यवाहीचे टप्पे जे असतात, तर सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे तुम्ही जी समस्या निवडलेली आहे किंवा निश्चित करणार आहात ते त्याचं क्षेत्र कोणतं असणार आहे, त्याची निश्चिती तुम्ही कशी केलेली आहे याबद्दल माहिती द्यायची आहे। त्यानंतर ती समस्या तुम्ही जी निवडलेली आहे, तर ही समस्या तुम्ही का घेतलेली आहे, असं कोणतं त्या समस्येचं महत्त्व आहे की जेणेकरून तुम्हाला ते हाती घ्यावं लागलं याबद्दलही आपल्याला माहिती द्यायची असते। नंतर जी समस्या तुम्ही संशोधनासाठी हाती घेतलेली आहे, तर त्या समस्येच्या अनुषंगाने समस्येचं विधान, मग ते प्रश्नाच्या स्वरूपात लिहा, विधानांच्या स्वरूपात लिहा, तर तुम्ही त्याचं विधान जे आहे ते काय करायचं असतं, मांडायचं असतं। त्यानंतर प्रस्ताव लेखन कसं करणार आहात याबद्दलही माहिती द्यायची असते। संशोधन पद्धती तुम्ही कोणती वापरणार आहात, आपण मागे पद्धती बघितलेल्या आहेत, तर त्यापैकी तुम्ही कोणत्या पद्धतीचा वापर करणार आहात हेही तुम्हाला माहिती द्यायची आहे। शिवाय संकलित माहिती जी आहे किंवा संकलन माहितीचं जे आहे ते कसं करायचं आहे, त्याच्यासाठी कोणत्या साधनांची तुम्ही निश्चिती केलेली आहे किंवा तंत्रांची निश्चिती केलेली आहे याबद्दलही माहिती द्यायची आहे। नमुना निवड म्हणजे सॅम्पल सिलेक्शन तुम्ही कसं करणार आहात याबद्दलही माहिती द्यायची आहे। नंतर माहिती संकलन साधनांची निवड तुम्ही कशी केलेली आहे किंवा हे साधन किंवा हे तंत्र तुम्ही का निवडलं आहे याबद्दलही आपल्याला थोडक्यात गोषवारा हा द्यायचा असतो। प्रत्यक्ष माहितीचं संकलन कसं करणार आहात, तुम्ही प्रश्नावलीच्या माध्यमातून करणार आहात किंवा मुलाखतीच्या माध्यमातून करणार आहात किंवा निरीक्षण तंत्राचा वापर करून करणार आहात, पण तुम्ही तिथे प्रत्यक्ष जाऊन करणार आहात की कोणाची मदत घेऊन करणार आहात की काय करणार आहात याबद्दलही तुम्हाला काय करायचं आहे, माहिती ही थोडक्यात द्यायची आहे। शिवाय संकलित केलेल्या माहितीचं वर्गीकरण तुम्ही कसं करणार आहात, त्याचं कोष्टकीकरण तुम्ही कसं करणार आहात याबद्दलही आपल्याला थोडक्यात माहिती द्यायची आहे। शिवाय माहिती विश्लेषणासाठी संख्याशास्त्रीय तंत्रांची निवड तुम्ही कशी करणार आहात किंवा हेच तंत्र तुम्हाला का वापरायचं आहे याबद्दलही त्याची पार्श्वभूमी आपल्याला द्यायची असते। आणि त्यानंतर संकलित माहितीचं विश्लेषण कसं करणार किंवा त्याचा अन्वयार्थ आणि निष्कर्ष कसा काढणार आहात याबद्दल माहिती द्यायची। आणि सगळ्यात शेवटचा टप्पा म्हणजे काय की अहवाल लेखन, नंतर टंकलेखन, सादरीकरण, या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या तुम्ही कशा पद्धतीने करणार आहात या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला काय करायची असते, यामध्ये द्यायची असते। म्हणजे एकूणच काय की संशोधन तुम्ही कोणकोणत्या टप्प्याने करणार आहात, कशा कशा प्रक्रिया तुम्ही राबवणार आहात त्याची सविस्तर माहिती, सविस्तर म्हणजेच काय की थोडक्यात गोषवारा जो आहे तो तुम्हाला काय करायचा असतो, प्रस्ताव लेखनामध्ये द्यायचा असतो। अशा रीतीने मित्रांनो, आता आपण प्रत्यक्ष संशोधन कार्यवाही तुम्ही कशी करणार आहात, त्याची माहिती कशी लिहायची आहे याबद्दल माहिती घेतली, कारण आपण फक्त मुद्दे दिलेले आहेत, त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने तुम्ही हाती घेतलेले जे संशोधन आहे त्याबद्दल तुम्हाला काय करायची आहे, माहितीही द्यायची आहे। पुढील भागात आपण हे संशोधन कार्य करण्यासाठी तुम्हाला वेळापत्रक सुद्धा सादर करावं लागतं, किती कालावधी तुम्हाला लागणार आहे, कसा खर्च तुम्हाला लागणार आहे याबद्दल माहिती द्यायची असते, ती आपण पुढील भागात बघणार आहोत। तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद।